नागपूरमधील कुही तालुक्यामध्ये महसूल पथकावर हल्ला झालेला आहे। अवैध मुरुम माफियांचा नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला झालाय। नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलेला आहे। अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला। बोरी नाईक परिसरातील अवैध मुरुम उत्खननावर छापा टाकल्यामुळे हा हल्ला झालाय। कुही पोलिसांनी जेसीबी चालकाला अटक केली आहे। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर मुरुम माफियांनी जीवघेणा हल्ला चढवलेला असून यामध्ये नायब तहसीलदारांना अमानुष वागणूक देण्यात आलेली आहे। 5 मे रोजी म्हणजे 1-2 दिवसांपूर्वीची घटना। नाईक परिसरामध्ये धाड टाकली असता नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरुम माफियांनी चालत्या जेसीबीला लटकावून सुमारे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलेला आहे। मी जी कारवाई करतोय ती नियमानुसारच करत असल्यामुळे आम्ही या कुठल्याही धमकीला घाबरत नाही आणि आमचं जे नियमानुसार जे काम आहे ते आम्ही असेच कंटिन्यू करत राहू। आणि याबाबत तालुक्यामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि जे अवैध हे गौणखनिज वाहतूक उत्खनन आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय। याबद्दल आमच्या प्रशंसा पण होत आहे आणि आम्हाला लोकांचे सहकार्य पण मिळत आहे।